मला निक्कीला तेवढं इम्पोर्टन्सच नाही द्यायचं की मी तिच्याबद्दल अजून सांगू. लोक तिथे सुद्धा तुला मारण्यात आलं होतं का? हो. पण तिने लाथ मारलेली मला. मेजॉरिटी लोकांना घराच्या आतमध्ये सुद्धा पाहिजे होतं, की मी घरात थांबली पाहिजे. चल तुझा असेल बॉयफ्रेंड, माझा तर नवरा आहे. बडा होने के लिए बता रही है क्या मेरे को? की अच्छा दिखने के लिए की मैं इसको समझा रही हूँ. मी तर एका भांडणामध्ये क्लिअरली म्हटलं होतं, जेव्हा अरबाजनी म्हटलं होतं, की "तू तू आर्याला समजाव ना, ती तुझी मैत्रीण आहे." तर तिने म्हटलं, "तर ही मैत्रीण?" एका रात्री आधी आम्ही जेलमध्ये मी होते आणि तो असा ताटवाट घेऊन आला बाहेरच खाली. "मी तुझ्यासोबत खाली बसून सांग ना म्हणे एखाद डायलॉग सांग ना म्हणे." म्हटलं, "ए तुझा डायलॉग तू बनव ना." "काय माझ्यासाठी तू बनव ना." आणि त्यात असं फुलकुल साखर कशाला टाकली? आयता पण आहे खूप वागीड. ओ हृदयात फिरतो राव वडापावचे दिवाने फ्युचर मुंबईकर डाव माऊलीचा हात डोक्यावर लावू नका डोक्यावर ठेव. हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. खरं तर खुश असण्याचं कारण म्हणजे तुमच्या सगळ्यांची जी काही इच्छा होती, मला मराठी चस्कावर ज्या काही तुमच्या कमेंट चालू होत्या, की आर्याचा इंटरव्ह्यू कुठे आहे? आर्याचा इंटरव्ह्यू कुठे आहे? सो फायनली आर्या पार करत आर्याचा इंटरव्ह्यू आलाय आणि आर्याचा इंटरव्ह्यू मी घेते. वाघीण महाराष्ट्राची बनून बाहेर निघाली आहे आपली नऊवारी गर्ल. खरं तर कशी आहेस तू? एकदम मस्त. हाऊ आर यू? मी मस्त. आणि सगळ्या प्रेक्षकांच्याच रिक्वेस्ट येत होत्या आणि तुला माहितीये की तुला आता किती प्रेम मिळते एकंदरीत सगळ्यांकडून. आणि एकच खरं तर तो मुद्दा खूप महाराष्ट्राला ऐकायचा आहे, जाणून घ्यायचा आहे, नेमकं काय झालंय. तू सांगितलं देखील आहेस, नेमकं काय झालं होतं ते फुटेज तुझ्यापर्यंत आलं की? नाही, ते माझ्या सोबत झालेलं आहे. मला माहितीये कोणी हात पहिले उचललाय, मग माझे रिॲक्शन्स निघाले. सगळ्यांनाच माहिती आता ते. पण लोकांनी बघितलं नाहीये आणि मी फक्त ते बोलते कारण ते माझ्यासोबत घडलंय. येस, नक्कीच. कारण तू आल्यावरती वैभव सुद्धा थोड्या वेळाने आलाच होता. सो वैभवचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला तेव्हा तो असं म्हणाला, की आधी वैभवचे 2 स्टेटमेंट आम्ही ऐकल्या, की आधी तो म्हणाला, की तू मारलंस निक्कीला आणि त्यानंतर तो तुझ्याकडे आला आणि त्याने नंतर एक स्टेटमेंट केले, की निक्कीने सुद्धा तुला मारलं. तर नेमकं यात नेमकं काय झालंय? तू पण मारलं, तिने पण मारलं. कारण ती ऑलरेडी शब्दांनी खूप काय-काय बोलत होती. खूप चुकीचं वल्गर बोलत होती अक्षरशः. तर नेमकं काय झालं? नेमकी काय झालंय आय थिंक मी आता खूपदा असं झालेलं आहे, की मी प्रत्येक ह्याच्यात बोलली आहे. मला निक्कीला तेवढं इम्पोर्टन्सच नाही द्यायचं की मी तिच्याबद्दल अजून सांगू. लोकांना जे प्रश्न आहेत त्याचे आन्सर्स मी ऑलरेडी दिले, की तिने माझ्यावर हात उचलला आणि मग मी दिला. माझे ते रिएक्शन निघालं. जेवढं बोलायचं मी त्यावर बोलली. आय डोंट थिंक मला तिला अजून त्यावर बोलून काही इम्पोर्टन्स द्यायची आहे. बरं. पण झाल्या होत्या ज्या काही गोष्टी म्हणजे अगदीच तुझ्या पर्सनल लेव्हलवरती बोलणं सुरू होतं. अगदी आधी जेव्हा जान्हवी तुझ्या अपोजमध्ये होती, त्यावेळेला बेडवरती सुद्धा जे काही झालं होतं, त्या चादरी फेकून देणं, अगदी तू निक्कीच्या विरोधातच बराच स्टँड घेत होतीस आणि जे आम्हाला महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना आवडत होतं, म्हणून तू एक वाघीण म्हणून ती दिसत होतीस. तर तिथे सुद्धा तुला मारण्यात आलं होतं का? हो. पांघरुणाच्या वेळेस हं. पण तिने लाथ मारलेली मला आणि तेव्हा पण ते डिफेंड मी म्हटलं तिची ती स्ट्रॅटेजी आहे. इट्स अ स्ट्रॅटेजी की काहीतरी धक्काबुक्कीत मारून देणं कोणाला तरी आणि त्याला कव्हर अप करणं हे म्हणून की मला मी तर धक्काबुक्कीत केलं होतं. म्हणजे मारणंच आहे. फक्त धक्काबुक्कर मी म्हटलं ना, ती एक लाईन आहे ना माझ्या पोएट्रीची मी आल्याबरोबर की धक्के की चादर तले छुपाई तूने वो हिंसा थी. जब देते रही तू घाव मुझे तब कहाँ गई तेरी चिंता थी. नक्कीच. म्हणजे तिने जे काही केलं त्याचं एक फ्रिक्शन ऑफ सेकंडमध्ये जे काही केलंस तू ट्राय तिला दिलास आणि खरं तर त्यानंतर रितेश भाऊ तुला त्यानंतर धक्क्यावरती खूप काही बोलत होते आणि आम्हाला ऐकताना तिथे थोडं वाईट वाटत होतं. कारण आमची वाघीण अशी डोळे खाली टाकून ऐकत होती, रडत होती ती बिचारी. त्यावेळी तुझ्या मनात काय सुरू होतं आणि तुला भीती वाटत होती का, की बाहेर अजून काहीतरी वेगळं घडू शकत असेल? तुला काय वाटत होतं? त्यावेळी मनाची स्थिती काय होती नेमकी? मला माहिती होतं की मी घराच्या बाहेर जाणार आहे. मी याच्यासाठी बघत नव्हती कारण की जेव्हा आपण बघतो आपण एका होपमध्ये असतो की अ, सांगा ना मी थांबणार आहे की नाही. जेव्हा आपल्याला माहिती असतं ना की यार याचा रिझल्ट काय होणार आहे. तेव्हा आपण असं असतो की जाऊ दे आपण काय कोणाकडे काय बघू, काय करू, काय ऐकू. आय न्यू इट की मी नसणार आहे गेममध्ये. सो मी एक्सेप्ट केलेली होती ती गोष्ट. एका वेळी अ, हे पण असं रे ऑफ आतमध्ये थोडंसं वाटत होतं कोणी की सडनली म्हणावं की पण कारण सगळे स्टँड घेत होते तिकडे त्या पॉइंटला. मेजॉरिटी लोकांना घराच्या आतमध्ये सुद्धा पाहिजे होतं की मी घरात थांबली पाहिजे. हं. पण त्या डिसिजनला बिग बॉस ऐकतील आणि मला घरात थांबवतील हे मला पण वाटलं होतं की असं करायला पाहिजे होतं. पण ते झालं नाही. ते खूप मायन्यूट चान्सेस होते असं मला
माहिती होतं. आधी जेव्हा तुला बाहेर म्हणजे सांगितलं भाऊंनी, की बाहेर जातेस तू आता, निष्कासित होतेस तू आता त्यावेळेला. सो अर्ध्या प्रेक्षकांना असं वाटलं, की नाही आर्या बाहेर नाही गेली ती सिक्रेट रूममध्ये असेल वगैरे, वगैरे. तुझ्या पण डोक्यात एक विचार आलेला, की आपल्याला काही दिवसांनी पुन्हा अप्रोच केला जाईल किंवा सिक्रेट रूममध्ये ठेवण्यात येईल असा विचार होता का? तर मी आतापर्यंत सिक्रेट रूममध्येच आहे. हा एक सिक्रेट रूमचा इंटरव्ह्यू चालू आहे गाईज. पण खरंच तुला पुन्हा जर बोलवलं तर जाऊ शकशील? जायची इच्छा आहे? माझी इच्छा तर खरं सांगू ते डिग्निटी असं वाटतं यार जाऊ द्या. मी एकदा नाही म्हटलं, की बिग बॉस मला प्लीज राहू द्या. असं वाटत होतं, की त्यांनी म्हणावं. त्यांचा डिसिजन आहे ना तो. मग मी तिकडनं निघणार. आय विल टेक माय रिस्पेक्ट अँड लीव्ह. पण आज जर या मोमेंटला माझ्या जनतेला पाहिजे ना, की आता लोकं मला विचारतात तुमची काय इच्छा? तर मी म्हणते, की हो मला जायचंय. का? कारण मला पाहिजे, की माझी जनता जेवढी लढत आहे माझ्यासाठी, त्यांनी हॅशटॅग्स क्रिएट केली आहे, की वी वॉन्ट आर्या बॅक. ते मी नसल्यामुळे बॉयकॉट बिग बॉस वर्षी हॅशटॅग्स हो, टाकतात. हो, हो. काय काय चालू आहे? तर मला असं वाटतं की जर त्यांना त्यांच्या मनाला जर एवढं हे लागलंय त्यांना पाहिजे की मी आतमध्ये जाऊन खेळावं, माझा गेम चांगला होता आणि तो मी दाखवाव, तर मला पण तो दाखवायला नक्कीच आवडेल. त्यांच्यासाठी मला बिग बॉसमध्ये जायला आवडेल. नक्कीच आणि आम्हाला देखील आवडेल तो पुन्हा, जर शक्य होत असेल तर. बरं ह्या सगळ्या गोष्टी तर झाल्याच, पण त्याच्या आधी आर्या खूप क्यूट, खूप बबलीच आम्हाला सुद्धा दिसलीये. नवरे वगैरे बिग बॉसला बोलणं, जे काही होतं क्यूट होतं ते आणि हे कुठून म्हणजे काय म्हणजे हे तिथलं तिथेच झालं नवरे बिग बॉस. असं आय थिंक ते असं सुरू झालं, की जान्हवी फ्लर्ट करत होती बिग बॉससोबत आणि ती काहीतरी बोलली बॉयफ्रेंड आहे. आणि म्हटलं चल तुझा असेल बॉयफ्रेंड, माझा तर नवरा आहे. तर ते मजाक-मजाकमध्ये चालू झालं आणि मग ते असं झालं, की "हेल्लो नवरे साहेब कसे आहात?" इट जस्ट स्टार्टेड. तसं ते सुरू होऊन गेलं आमचं. सो इट वॉज नॉट प्लॅन्ड. ते फक्त बोलता-बोलता झालेली गोष्ट आणि मला ते तसं ठेवायचं होतं कारण की मी बबली आहेच, पण आपल्या टीमसाठी खूप साऱ्या गोष्टी टेम डाउन केलेल्या मी. तर बरं आणि त्याच वेळेला अगोदर सुरुवातीला तू या टीमकडे होतीस, मग पुन्हा या टीमकडे जाणं. हा जो प्रवासमध्ये एका वीकमध्ये आर्या इतकी स्ट्राँग आणि इतकी छान गेम दाखवायची ना, दुसऱ्या वीकला आर्या अशी छोटी डाउन का व्हायची? हाच थोडासा एक प्रॉब्लेम होता. का म्हणजे काय काय व्हायचं नक्की? रितेश भाऊंच्या कॉम्प्लिमेंट्समुळे, त्यांनी सांगितलेल्या कमांड्समुळे असं काही व्हायचं का? अ, तर 2 टीम्सची आपण गोष्ट करताय, की या टीममध्ये होती, मग त्या टीममध्ये गेली. सगळ्यात पहिले तर मी ए टीमला सोडून बी टीमला गेली होती. हं, ते तर एक स्ट्राँग डिसिजन होता, कारण मला माहिती होतं, की मला निक्कीची सावली निभावायची. हं. जेव्हा बी टीम मध्ये मी स्ट्राँगली खेळतेय आणि त्यात तुम्ही म्हणताय, की त्याच्यानंतर ए टीमला गेली मी, राइट? तुम्ही ते म्हणताय, की तुम्ही इकडे पण तिकडे पण बोलताय, तसं म्हणताय तुम्ही? नाही कारण लोकांना ते पण डाउट्स आहेत, की मी अरबाजसोबत वापस बोलायला लागली होती, जान्हवीसोबत बोलायला लागली पण होती. तू त्यांच्यासोबत खेळत नव्हतीस. म्हणजे खेळत तुमची नव्हते. स्ट्रॅटेजी डिस्कस एक्झॅक्टली, नाही होत होत्या एक्झॅक्टली. तुझ्या. ते तर मी क्लिअर ठेवलं होतं. इनफॅक्ट मला मला म्हणून त्याच गोष्टीबद्दल मला हे बोलायचं होतं, की मला वाटलं तुम्ही म्हणताय इकडनं तिकडे गेली. मला त्या गोष्टीबद्दल नाही, बोलायचं नाही. होतं, की नाही बाबा, मी कधीच तिकडे गेलेली नाही. मी इनफॅक्ट बाहेर येऊनही जरी मतभेद असतील, खूप सगळे डिफरन्सेस असतील, तरी अ, मी नेहमी बी टीमच्याच लोकांसाठी रूट करणार. सो दॅट्स द केस. हां, आणि जे तुम्हाला वाटतं, की एका ह्याच्यात मी स्ट्राँग राहायची आणि दुसऱ्या ह्याच्यात मी अशी वीक वीक होऊन जायची. वाईज मला असं अ, वाटतं. वीक वाईज कधी-कधी आपण म्हणजे काही अंदाज पण चुकायचे. जसं कोणचं कॅप्टन्सी टास्क होतं. त्या कॅप्टन्सी टास्कमध्ये जे मी माघार घेतली. कारण अरे हं. काय होतं ना वीक ते एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन पीपल टू पीपल. आता माझ्यासाठी ना जी बेसिक नेचरच आहे यार. जे वाटते ते तोंडावर आहे, ते तोंडावर आहे. मला हे वाटतं, ते वाटतं. मे बी मी खूप सेल्फ सॅबोटाज करून बाकीच्या गोष्टी नाही पाहिल्या, की अरे यार फक्त गोल्ड कॉइन वाला टास्क होता तो हं. मानकाप्याचा. तर गोल्ड कॉइन्सच्या शिवाय मी बाकी खूप सगळ्या जागेवर चांगल्याने खेळली. ॲट मी ट्राय केलाय. पॅनिक असतानाही खेळली आहे. निकी तर गेली पण नव्हती त्याच्यामध्ये, त्या गुहेत. पण मी गेली, "अरे तू गेली." मी या सगळ्या गोष्टींचा विचार नाही केला, की मी काय चांगलं केलंय. पण ती एक निगेटिव्ह गोष्ट ते काय होतं ना, की डोंट बी टू हार्ड ऑन युअरसेल्फ. तर कधी-कधी आय यूज्ड टू बी टू हार्श अँड टू हार्ड ऑन मायसेल्फ. त्या चक्करमध्ये असं झालेलं आहे, की कधी-कधी तो माझ्या गेमला इम्पॅक्ट केलाय त्या गोष्टी. कारण की शेवटी आपण मनुष्य आहोत आणि अ, त्याच्यात जेव्हा बाकी सगळे होमवर्क करून आले आहेत आणि मी फक्त 17 एपिसोड्स बघितले होते बिग बॉस सीझन 3च्या आणि त्याच्यापुढे मी काहीच नाही बघितलं. गेम समजायला पण वेळ लागतो.
की आपण असं हळूहळू बघतोय की कोणाचा काय गेम आहे. गेम समजायला म्हणजे लोक समजायला वेळ लागतात. माहिती नाही की कोणचे लोक जेन्युइन आहे कोणचे नाहीये. त्यात माझा मूळ स्वभाव लोकांचा विश्वास करण्याचा, लवकर विश्वास, लवकर ट्रस्ट करण्याचा, ग्रजेस न होल्ड करण्याचा. त्यात गेम कसा वेगळा दिसायचा हे लोक कुठेतरी विचार करत असतील की हे काय व्हायचं. पण मला तर वाटायचं की आय वॉज गोइंग विथ द फ्लो. जर मी काही मायनर चूक पण करते त्याच्यावर मी स्टँड पण घेते आणि त्याच्यावर मी खंबीरपणे घ्यायची. जशी बीट नॉमिनेशनचा तो टास्क होता कॅप्टन्सीच्या नंतर, आणि मॅक्झिमम लोकांनी मला त्या गोष्टीमुळे नॉमिनेट केलं होतं की कॅप्टन्सीच्या वेळेस हिने माघार घेतलं किंवा XYZ रिझन्स ते, आणि मी त्याला ग्रेसफुली एक्सेप्ट केलं. मी मी म्हटलं जर कॅप्टन्सी टास्क बद्दल तुम्ही लोक बोलताय ना, तर मग मी शांततेत त्या गोष्टीला एक्सेप्ट करणार. भले मला वाईट वाटणार की हे लोक असं करतायत, पण मी ते एक्सेप्ट करणार. तर मी ती व्यक्ती राहिलेली आहे की जसं तुम्ही म्हणताय की वीक किंवा स्ट्रॉंग, ते तुम्हाला वाटतंय की वीक किंवा स्ट्रॉंग. मला ॲज अ पर्सन वाटतं की मी शिकतच गेलेली आहे. आय हॅव लाइक जर मी काही केलं पण आहे की याच्यात कुठेतरी कमी पडतंय, मग म्हणून मी त्याला काम करायचे. मग ते तुम्हाला स्ट्रॉंग दिसायचं. मग काहीतरी व्हायचं. हां, या पॉइंटवर मला काम करायचंय. मग तेव्हा थोडीशी वीक दिसायची. मग स्ट्रॉंग दिसायचं. त्याला बघण्याचा एक पर्स्पेक्टिव्ह की अरे वीक किंवा स्ट्रॉंग दिसताय कारण की तुम्ही बाहेरून बघताय. जनता बाहेरून बघताय. माझा एक पर्स्पेक्टिव्ह, मी शिकत आहे. मी फक्त हेच बघत होते की आय एम लर्निंग द गेम. सो बी टीम होतीस तू, बी टीम सोबत होतीस तू, पण बी टीम मध्ये अंकिता सुद्धा समजवण्याचा प्रयत्न करत होती, पॅडी दत्त सुद्धा, म्हणजे गेम बद्दल जे काही त्यांना वाटत होतं तुझ्याकडून, की तू तू त्यांच्यासारखं डोकं लावून किंवा त्यांना जसं हवंय तसं तू खेळात खेळत नाहीयेस. इव्हन अभिजितने तर बॉयकॉटच केलं होतं जवळपास, तुलाही दिसत होतं. तरी सुद्धा तू बी टीम साठीच तिथे स्टँड राहून खेळताना आम्हाला दिसलीस. तर नेमकं कसं नातं होतं या सगळ्यांसोबतचं, आणि काय सांगायला आवडेल? म्हणजे अभिजित तर नाहीच, तुला नजरेला बघत नव्हते एवढं आम्हाला दिसत होतं, कारण जो काही जेवणाचा देखील मुद्दा झाला तुझा त्यावेळेला सुद्धा खरं तर आमची सुद्धा इच्छा होती की सगळ्या घराने एकत्रित येऊन तिला बोलावं, कारण ती खूप चुकली आहे तिथे. पण त्यावेळेला अभिजित स्वतःची बाजू घेऊन बाजूला झाले अक्षरशः. तर तुमचा प्रश्न काय एक्झॅक्टली? ओके. या सगळ्यांसोबतचं नातं नेमकं कसं होतं? मला असं वाटतं की जर एवढे सगळ्या गोष्टी झाल्या पॅडी दादांनी, तर माझ्यासोबत असं काही झालं नाही इन पर्सन. हा. मला असं वाटतं अंकिता आणि अभिजित दादा यांच्यामधली एक गोष्ट आहे की हे लोक क्विक रिॲक्शन्स देतात, आणि कसं आहे की यांचे काही मुद्दे आहेत. मला असं वाटतं मी यांच्या सेल्फलेसली मी बी टीमसाठी का खेळली एवढं सगळं झाल्यानंतरही. कारण बी टीमचे लोक शेवटी किती किती कशी असो, पण ए टीमच्या लोकांपेक्षा वे बेटर आहेत. त्यांचे गेम वेगळे असू शकतात आणि त्याच्यामुळे मतभेद होऊ शकतो, की अरे भाई, आय डोंट अप्रूव्ह ऑफ व्हॉट आर्या थिंक्स, आय डोंट अप्रूव्ह ऑफ व्हॉट अंकिता थिंक्स. पण त्याचं कधीही इम्पॅक्ट मला नाही वाटत की आमच्या पर्सनल ह्युमन टू ह्युमन रिलेशन्सला झालं. त्याच्याचमुळे मी तिकडे होती. पण त्या गोष्टींना सोडून जसं माझं अंकिताचं खूपदा ती समजवायची, म्हणजे काय व्हायचं ना, की जर मला काही पटत नाहीये आणि तुम्ही मला येऊन सांगत आहे, तर ते मी म्हणतीये की अरे यार नहीं, तर ते कसं वाटतं, मला वाटतं यार क्या क्यों बता रही है तू? बड़ा होने के लिए बता रही है क्या मेरे को? की अच्छा दिखने के लिए की मैं इसको समझा रही हूँ. तर मला असं वाटायला लागायचं. तर आता हे माझे थॉट प्रोसेस, मग मी तिचं जाऊ दे बाबा, मी माझं मत, आणि ते दिसायला लागलं होतं ना लोकांना की मी माझं, म्हणून तर मी स्ट्रॉंगली त्याच्यावर दिसत होती. का बरं अंकिता एंड पॉइंट पर्यंत असं होतं की अरे तिला स्लीपिंग जॉईंट म्हणत होती की यार तू वेकअप, नडावं लागेल. नडायच्या वेळेस का बरं मलाच टाकायचे पुढे. कारण की त्या गोष्टींसाठी ती म्हणते की नको करू किंवा हे नको करू, ते नको करू, आणि त्याच गोष्टी तर वर्क करत होत्या ना. तिकडे मी नडत होती म्हणून तो माझा बेसिक नेचर आहे. मी का टेम डाउन करू? असे मतभेद होते आणि ते आहे, अजूनही डिफरन्सेस आहे. अंकिताने तर एका भांडणामध्ये क्लिअरली म्हटलं होतं, जेव्हा अरबाजनी म्हटलं होतं की निक्की किंवा अरबाजनी म्हटलं होतं पांघरुणाच्या वेळेस, की "तू आर्याला समजाव ना, ती तुझी मैत्रीण आहे." तर तिने म्हटलं, "ती ही मैत्रीण नाही." आणि थोड्या वेळानंतर ती तरी माझ्याकडे यायची समजवायसाठी, आणि ती मला म्हणायची की "मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे." तर कसं आहे की मला तिच्याकडचं तर तिच्याकडनं नातं नाही माहिती. पण जेव्हापासून तिने मला म्हटलं होतं की "तू माझ्या लहान सारखी आहे." तेव्हापासून तर मी तिला नॅचरली बहिणीचा दर्जा दिला. मग आपल्या बहिणीसोबत कसं होतं, आपलं भांडण होतं, कधी-कधी पटत नाही, पण ती शेवटी आपली बहीण असते.
मग जेव्हापासून मला ते दिसायला लागलं, इनफॅक्ट जेलवाल्या टाईममध्ये पण ती माझ्यासोबत होती. ते मी जेलमध्ये असताना. तर ते एक ना, एक ते टॉम अँड जेरीवाला बॉन्ड नसतं का? तसं माझं अंकितासोबत आहे, की खूप सगळ्या गोष्टी अशा असतात, की "अरे, का करते अंकिता? ही का करते?" तिला पण असं वाटत असेल, "हे का करते आर्या?" आणि इन दी एंड आम्ही असं असतो, की "हां, ठीक आहे, चला आजा इधर, बैठ जा." बी टीमचा पूर्ण ग्रुपचाच तसा आहे, की खूप भांडणं होतात, आतमध्ये आहे, पण इन दी एंड भाई इन लोगों से तो ये अरबाज निक्की और इन लोगों से तो बेटर आ जाओ बैठो सब साथ में. इट इज लाइक दॅट. अभिजित दादांनी पण शेवटच्या वीकमध्ये तुम्हाला गप्पा मारताना दिसले असेल, जेव्हा की एवढे मतभेद आहेत. जे जे म्हणताय की तुम्ही ते ते बघतही नव्हते. अरे मी पण नव्हती बघत, कारण की माझं असं होतं की हे काय करताय? तुम्ही खरंच अभिजित सावंत आहात? तुम्ही निक्कीचं हे काय निक्कीसोबत हे काय चालू आहे तुमचं, की फक्त फ्रेंडशिप, फ्रेंडशिप, फ्रेंडशिपमध्ये तुम्ही आमच्या ग्रुपला विसरले. जेव्हा कॅप्टन्स ही होती, निक्की होती आणि सगळेजण नाही का तो विकार बाजवाला झाला होता, की सगळेजण भांडणं चालू आहे. त्यांनी भांडं-वांडं फेकलं. त्या टाईमला अभिजितदादांवरचा आमचा राग बाकीच्यांचा तर नाही माहिती, पण माझा याच्यासाठी होता, की अरे, मी पण तर इकडे माझ्या फ्रेंड्स सोबत येऊन बसताय ना जोडीत येऊन. मग तुम्ही तिला घेऊन येऊन बसा, बोला. असं फॉर्मॅलिटीसाठी येऊन नका बसू, की अच्छा फक्त बसले 2 मिनिटासाठी. काही बोला आमच्यासोबत, डिस्कशन करा. कारण की सडनली तुम्ही तिच्यासोबत जोडीत जरी बांधले आहेत, पण तुम्ही आमच्यासोबत येऊन बसून बोलू शकता. आता हे मतभेद कितीही असले, तरी शेवटी एवढे रिएक्शन्स एवढं असल्यानंतरही शेवटी काय होतं, "हाँ, चलो भाई, इन द एंड सेम थॉट प्रोसेस. इन लोगों से तो बेटर आओ चुपचाप साथ में बैठते हैं." ते व्हायचं. आणि दॅट इज द रिझन टीम बी स्ट्राँग आहे. कारण की टीम बी किती पण आगळी-वेगळी असेल, आतमध्ये किती पण ते फॅमिलीमध्ये नसते का? आपली फॅमिली तशीच असते, की आपल्या आई-बाबांचे भांडणं होतात, आपले भांडणं होतात, भावाचे भांडणं होतात, कितीही झालं. पण शेवटी जर कोणचा तिसरा आला ना, तर बाई फॅमिली सोबत असते, की "भाई तू नहीं बोलना हमको." तशी गोष्ट आहे ती. म्हणजे हे नेमकं असं होतं. आम्हाला दिसायला ते तसं दिसत होतं म्हणजे अभिजितदादांना ते बघ बघतच नव्हते असं दिसत होतं आम्हाला तरी दिसायला तरी. सो टास्क दरम्यान तर तू होतीसच छान खेळत. बाकीचे एंटरटेनमेंट टास्क होत होते. त्यातही तू छान प्रकारे तुझी प्रतिभा दाखवतच होतीस. गाण्यांमधून असू देत. बरं सूरज होताच तुझ्या साथीला तिथे. सूरज आणि तुझं पण काही ठरलंय का काही बनवायचं वगैरे आणि सूरज सोबतचं रिलेशन कसं होतं तुझं? सूरज तर म्हणजे प्युअर सोल आहे तो. म्हणजे मीच म्हणू शकते, की सूरज सारखा तिकडे प्युअर सोल आहेच नाही. तो असा आहे, की अ, त्यांनी पॅडीदादांमध्ये बाबा बघितले, माझ्यामध्ये बहीण बघितली आहे आणि ते ते रिलेशन्स निभवणं त्याला बरोबर येतं आणि इनफॅक्ट असं नाही आहे, की रिलेशन्सच्या चक्करमध्ये तो गेममध्ये अ, चुकी आहे तर तिकडे म्हणणार नाही. जर तो अपोझिट टीममध्ये असेल ना, तर तो त्या टीममधनं बरोबर खेळणार. दॅट इज द रिझन त्याच्यासोबत गाणं बनवणार आहे यार मी. आमचा डिसिजन आहे आम्ही तर सूरज आणि मी हे डिस्कस केलेलं आहे आतमध्ये. मी याच्या आधी एका रात्री आधी आम्ही जेलमध्ये मी होते आणि तो असा ताट-वाट घेऊन आला बाहेरच खाली. "मी तुझ्यासोबत खाली बसून जेवतो ताई." म्हटलं, "अरे थांब ना." "नाही, नाही, नाही. मी खाली बसून जेवतो तुझ्यासोबत." आला, बसला आणि जेवताना म्हणतो की "हां, मग म्हणे सांग ना म्हणे एखाद डायलॉग सांग ना म्हणे." म्हटलं, "ए तुझा डायलॉग तू बनव ना." काय आमचं आमचं तसं असतं की "अरे ए तेरा डायलॉग तू बना चल." तर म्हणतो की नाही, नाही मला सांग." मग मी म्हटलं, "चल पहिली लाईन तू सांग." तरी त्यांनी बनवलं की "तुला बघून वाढते माझ्या दिलाची धडकन." मग त्याच्या पुढचं मला कंप्लीट करायचंय जे मी केलं आणि आम्ही ते गाणं आता मग काय होते पुढे तू माझी र न न न न न न आणि फुल गाणं तिथच्या तिथे आमचं रेडी झालेलं आहे आणि आम्ही तेव्हाच डिसाईड केलं बाहेर गेल्यावर आपण काढू असं म्हणतो. म्हणलं, "हो, आपण बाहेर गेल्यावर हे गाणं काढू." ते एक आमचं पण तसं भाऊ-बहिणीचं आहे, की काही वाटलं तर तोंडावर आहे, "ए सूरज हे का बरं करतोय? ए सूरज असं नको करू." तो पण म्हणतो, "काय ताई असं तू जाऊ दे." दुद्धू आहे मग त्याला असं दूध पाहिजे असते. हो, दूधला दुद्धू योगिता म्हणतो. मला म्हणाली. दूधला दुद्धू म्हणतो असा क्युटीसारखा. म्हणतो, हे माझ्यासाठी दुद्धू बनव ना." आणि त्यात असं फुलकूल साखर कशाला टाकली? आयता पण आहे, खूप आयत्या आहे. आयत्या भाऊ आहे एक नंबरचा. त्याला सगळं असं पाहिजे असते. मग मी म्हटलं, "हे बॅटरी आण ना सूरज." तर म्हणतो, "जा की आणखी." फुल मस्तीखोर आहे. असं त्याच्या आतमध्ये ते असं पण आहे, की असं एकदम देवासारखा नाही आहे तो. तो भाऊ आहे असा मला माहिती आहे एकदम भावासारखा आहे. माझा भाऊ पण असा आहे सख्खा भाऊ, की असा फुल आयतं त्याला पाहिजे असते, की ताई आणून देणार, ताई सगळं करून देणार आणि इनफॅक्ट पॅडी दादाचं तर एवढं ते, की सगळं त्याला शेव्ह करून द्या. त्याला ते आफ्टर शेव्ह लावलं ना, तर तो असा झाला होता, की "अरे, हे काय लागलेलं आहे?" असा एवढा क्यूट रिएक्शन्स. इनफॅक्ट त्याला लिप बाल्म लावून दिला ना, तर लिप बाल्म नंतर तो काही बोलत नाही कारण त्याला असं वाटतं, की अरे
काही बोललं तर ते तोंडात येणं ते चांगलं नाहीये. सो ही इज व्हेरी क्यूट आणि खूप आयत्या आहे आणि एक नंबर आहे. आणि आयत्या आणि मला आवडतं त्याचा आयत्या, कारण की तो हक्कानी आयत्या आहे. तो असा निक्कीला नाही म्हणणार ये अनमसाठी येते, कारण की तो माझ्याकडे माझा हक्काचा भाऊ आहे म्हणून तो करतो. आणि मी पण त्याच्या हक्काची बहीण आहे आणि हेच माझी इच्छा आहे की तो खूप पुढपर्यंत जावं या गेममध्ये, ट्रॉफी घेऊनच यावं यार. नक्कीच. मला ही योगिता म्हणाली. योगिता जेव्हा होती तेव्हा योगिताकडे तो दुधू मागायचा, की "दे मला." ती असंच म्हणाली, की त्याच्यानंतर ही ड्युटी तुझ्यावरती आलेली. अंकिता आणि माझ्यावर. अंकिता जर ओके. बिझी असली तर "अरे रे, हे दूध दे ना." असं गरम करून. "हां, ठीक आहे." ओके. बरं योगिता मला हे पण म्हणाली, की तिच्या कपड्यांमधून तुझे टी-शर्ट पाठवून दिलंस. घेतलंस, घेऊन आलीस? ती म्हणाली मला. तर योगिताकडे अजून काय-काय पाठवलंयस तू? मी असं की तिने मला मिस करायला पाहिजे म्हणून मी असे एकात कपडे पाठवून दिले होते तिच्याकडे माझ्यासोबत. म्हटलं, "हां, घे थोडंसं मला पहा, मला मिस कर." म्हणून मी तिच्या कपड्यांमध्ये माझे कपडे पाठवले होते. पण मला सांगते, मला प्युअर बॉन्ड 2च दिसले. ते म्हणजे सूरज आणि पॅडी दादांचा, एक तुझा आणि योगिताचा. अ, आता कशी तुमच्यातली मैत्री? आताच नुकतंच तू तिला भेटली आहेस. कशी आहे ती? बरी आहे का आता? कारण आमची तर मैत्री हॉनेस्टली तुम्हाला बाहेर आल्यावर दिसली असेल, कारण की आतमध्ये लोकं मला म्हणत होते, की "अरे, आम्हाला माहितीच नव्हतं की तुम्ही एवढे क्लोज फ्रेंड्स होते." कारण तेच 24 अवर्स हां. असतं एका गटात काय दिसणार. बट काय यार, काय मुलगी आहे ती. इनफॅक्ट मी म्हटलं ना, की आता लोकं मला वाघीण म्हणताय, पण अ, तिच्या फ्रेंच फ्राईजवाल्या टास्क नंतर मी होती जिने तिला म्हटलं होतं, की "बाई ए वाघीण!" ओरडत होती मी तिला. मला माहिती आहे ना ती काय आहे. ती जेन्युइन आहे यार. ती जेन्युइन आहे. शी इज लाइक असं तिने सांभाळलंय मला, सांभाळलंय, माझ्यासोबत राहिली आहे. एक ट्रू फ्रेंड काय असतं ना, ते तिने दाखवलं मला, की बहिणीचं तर कसं असतं, की यार जसं मी म्हटलं अंकिताच्या बाई तोंडावर काहीतरी म्हणून देणार, तिला फरक नाही पडत, की लोकं काय ऐकतायत काय नाही. पण हे हिचं नाहीये. योगितेचं कसं आहे, चार चौघांसमोर ती थोडासा स्टँड घेणार, ती काहीतरी बोलणार त्या विषयीबद्दल जर तिला वाटतं, की हे चुकीचं आहे काहीतरी. पण वेगळं मला इन पर्सन जाऊन ती मला अशी म्हणायची, की "ऐक ना आर्या, आता या या गोष्टीत ना तुझं असं दिसेल, मला असं वाटतंय, की तू असं-असं करायला पाहिजे आणि मी म्हणून तुला हे इन पर्सन सांगत आहे. कारण की मला नाही पाहिजे, की लोकांसमोर तुला अजून असं दाखवायला म्हणजे तेच, की बाई सगळे तुला समजत आहे, सगळे रागवत आहे, सगळे मोठापणा." मला जेन्युइनली तिची केअर दिसायची, जेन्युइनली ती होती. आजही मी जेव्हा बाहेर आली आणि तिला भेटली ना, आमच्यामध्ये काही डिफरंट नव्हतं, कारण की आम्ही आतमध्ये पण काही डिफरंट नव्हतोच. आम्ही काही पोर्ट्रे नव्हतो करत काहीतरी वेगळं होण्याचं. सो आम्ही बसलेलो, आम्ही भरपूर गप्पा केलेल्या रात्रभर. तिच्याकडे मी गेली, एक तर मला नव्हतं माहिती की ती पण कॅमेरा चालू करून आहे आणि मी पण ओके. कॅमेरा चालू करून होती. म्हणलं भाई कोइन्सिडन्स. मग तो लांब हाक, ती म्हणे थकून आली इंटरव्ह्यूज देऊन. म्हणलं, "हो, तुला तर माहिती आहे." आणि पूर्ण रात्र आम्ही गप्पा मारलेल्या आहेत. कॉन्स्टंटली. तिच्या माझ्या जास्तीत जास्त डिस्कशन्स तिच्या हसबंडबद्दल व्हायच्या. कारण काय व्हायचं ना, की बिग बॉसच्या त्या गेमच्या डिस्कशनमध्ये आपण एवढं थकून जातो, की काही टाईमला आपल्याला टाईम आउट पाहिजे असतं. तर मग त्यात माझ्यासाठी टाईम आउट होतं योगिता आणि सौरभ. तर मी अशी असायची, की "हां, सांग ना मग कसं प्रपोज केलं? अच्छा असं केलं." आणि माझ्यासाठी त्या स्टोरीज इट यूज्ड टू बी लाइक वॉव! एक ड्रीमी, एक असं वेगळं कोणीतरी एवढं प्रेम करणार आणि शी इज सो लकी, टचवूड शी इज सो लकी, की तिला असं कनेक्शन भेटलंय. मग हे सगळं आमचं डिस्कशन होता जेव्हा मी बाहेर पहिल्यांदा तिच्यासोबत सौरभला भेटली, तर मला अजूनही सगळे इन्सिडेंट्स आठवतात आणि कसं आणि त्यांचा तसाच बॉन्ड बघून अ, वेगळी खुशी आहे तिला भेटणं म्हणजे आणि तिच्या आयुष्यात एक भाग होणं आणि ती पण माझ्या आयुष्यात आता एक भाग परमनेंटली झालेली आहे. येस, नक्कीच. मला खरं तर अजून खूप असं विचारावसं वाटतंय. पण आता एक माझी फेव्हरेट गोष्ट विचारतेय तुला, जे तुला आठवत असेल तर ते गाणं भाऊंनी सांगितलेलं तुला बनवायला आणि तू असं लगेच चटकन बनवलंस आणि ते इतकं व्हायरल झालं आणि मला पण इतकं खूप आवडलं आणि आम्ही असे बडबडतोय. आम्ही मैत्रिणींना भेटलो की ते बोलतो ते. भाऊंच्या धक्क्यावरती नवीन गाणं बनवलंस ना, थोडंसं होऊन जाऊ देत ना, जर तुला हॉनेस्टली ते एवढं ऑन टाईम, ऑन स्पॉट होतं, की मला ते आठवतच नाही, की काय होतं. आता मी लेजिट नवीन काहीतरी बनवू नाही शकत. माझा गळा पण गेलेला आहे. आय एम सो सॉरी. बट मी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. मी तुमच्यासाठी नऊवारीची 1-2 लाईन म्हणू शकते, जर तुम्हाला ते पाहिजे ओके, तर. चालेल.
पूर्णप्रभाव हृदयात फिरतो राव, वडापावचे दिवाने फ्युचर मुंबईकर डाव. माऊलीचा हात डोक्यावर लावू नका, डोक्यावर ठेवले डोंगरावर स्वप्नात घालतात मान्यवर, मांडल्यावर माणसाचा मानाचा मुजरा. कोजेरी कोड कमल्यात कमला तो गजरा. संदेरी फ्लो छान विस्कर चकल्या, तुम्हाला तुमच्या ताटात वाढून पण टाकल्या स्वाद संपूर्ण. हिप-हॉप पण कानाला खडा, मराठी रॅप सुनने गुज्जू भी खडा. ओतला मी नक्षावर मराठी सडा, बोले बीट पे बीट करे ए चला वळा. बरं. थँक सो मच आर्या. पण पुढचे प्लॅन्स काय आहेत आर्या? आणि कशी अजून नऊवारी गर्ल अजून किती कशी आणि कोणत्या प्रकारे एंटरटेन करणार आहे आम्हाला? भरपूर सगळे प्लॅन्स आहेत, पण मला हे सरप्राईज ठेवायचे आहेत. हळू सगळे तुमच्या समोर मी ओपन करणार आणि आय होप तुम्हाला ते सगळे आवडणार. त्यातलं एक तर सूरज सोबतचं आहे गाणं. थँक सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. थँक यू सो मच.